Okay, what is BOD? BOD represents the quantity of oxygen required by bacteria. कशासाठी पाहिजे असते त्यांना ऑक्सिजन, कशासाठी गरज आहे त्यांना ऑक्सिजनची, तर त्यांना काय करायचं असतं, तर जे ऑर्गॅनिक मॅटर आहे त्याचं डिग्रेडेशन करतात ते, ठीक आहे, बायोकेमिकल डिग्रेडेशन करतात अँड ट्रान्सफॉर्मेशन करतात ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. तर त्या ऑर्गॅनिक मॅटरचं ते कशामध्ये ट्रान्सफॉर्मेशन करतात, तर कार्बन डायऑक्साईड असेल किंवा H2S तयार होतो, मिथेन तयार होतो आणि अमोनिया सुद्धा तयार होतो, ठीक आहे. सो दिस इज कॉल्ड एज बीओडी. बीओडी डिटरमाइन करू शकतो आपण, कसं फाइंड आउट करायचं, तर आपल्याला काय करायचं, वेस्ट वॉटर घेतो आपण. वेस्ट वॉटरचं बिफोर सुरुवातीचं स्टार्टिंगचं डीओ मेजर करायचा, नंतर इन्क्युबेशन चेंबरला आपण ते फिक्स करतो. आफ्टर 5 days अगेन आपण मेजर करतो, ठीक आहे. मग हा जो डिफरन्स असतो दोघांमधील, तर तो असतो बीओडी. आणि इम्पॉर्टन्स ऑफ द बीओडी हे पण काय केले ते एक्सप्लेन केले. तर सुरुवातीला काय करा, सकाळच्या लेक्चरला, मॉर्निंगच्या लेक्चरला जी मुलं नव्हते सगळे प्रेझेंट होते ना, सकाळी 50 होते, सकाळी पण 50च होते. येस, तरी बरीचशी मुलं अबसेंट आहेत आज, सकाळी अटेंडन्स मिस झाले आपले. सो प्लीज राईट डाऊन दिस स्लाइड, देन वी विल एक्सप्लेन सीओडी. ओके, इज इट ओके मॅडम? अनएरोबिक बॅक्टेरियाची स्लाइड दिसते. दिसते का? एक मिनिट, आता चेंज होते का नाही काय? नाही बरं, मी न्यू शेअर करते. ओके, आय विल शेअर अगेन. दिसते बीओडी ची डेफिनेशन? Yes, Yes, ma'am. ma'am. हे स्लाइड राईट करा, टेक डाउन दी स्लाइड, देन वी विल एक्सप्लेन द सीओडी. ओके मॅडम, एरोबिक बॅक्टेरिया डेफिनेशन. इथं आपण सांगितलंय बघा, व्हेन द डिकम्पोजिशन इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन दॅट इज कॉल्ड एज एरोबिक डिकम्पोजिशन. बीओडीच्या खालचं लाईन इथे लिहिली की आपण ही? हो मॅम. बरोबर. हा, त्याला तिथं लिहा वाटलं असतं किंवा अंडरलाईन करायचं, काय ते एरोबिक म्हणून लिहा असं, इथं स्पेस असतो ना, तिथं लिहा एरोबिक म्हणून, हवं तर म्हणजे सापडेल लगेच. ठीक आहे, हे कम्प्लीट करा, मग आपण सीओडी कम्प्लीट करूया.
Over? No, ma'am. Okay. Over this? No. कुठपर्यंत आले? इम्पॉर्टन्स पर्यंत आले का? हो. Yes. बरं, ठीक आहे ओके करा complete. Ma'am, हा full form of ppm. parts per million. Over? Yes, ma'am. Yes, ma'am. All of you? All No, of you? ma'am. Okay. Leah faster. झाले का? मुलांचं झालं? Yes, Oh. ma'am. ओके Yes, ma'am. Yes, ma'am. झालं? ठीक आहे ओके हो. ठीक आहे नेक्स्ट पाहूया आपण सीओडी. व्हॉट इज सीओडी? जर तुम्हाला बीओडी समजला असेल तर सीओडी लगेच लक्ष दे. COD means chemical oxygen demand. In short, we will call as COD. COD is also a required oxygen demand. Okay. COD is measure of oxidizable impurities present in the sewage. What is
COD is mean what? Measure of oxidizable impurities present in the sewage water, waste water, त्यामध्ये जे ऑक्सिडायझेबल इम्प्युरिटी प्रेझेंट असते, ज्याचं ऑक्सिडेशन होऊ शकतं, अशी इम्प्युरिटी, त्याला आपण ऑक्सिडायझेबल इम्प्युरिटी म्हणतो. तर त्या इम्प्युरिटीचं जे मेजरमेंट आहे इज नथिंग बट द COD. ओके, BOD मेजर्स द ऑक्सिजन कंझ्युम्ड बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम, म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम किती प्रमाणात ऑक्सिजन कंझ्युम करतात, किती अमाऊंट मध्ये ऑक्सिजन यूज करतात, ते मेजर करणं म्हणजे BOD असते. BOD काय मेजर करतो? तर ऑक्सिजन कंझ्युम्ड बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम, लिव्हिंग ऑर्गॅनिझमने किती ऑक्सिजन वापरला गेला आहे, तर हे मोजण्याचं काम BODचं आहे. COD काय करते? COD is measure of both the biological oxidizable and biologically inert organic matter, such as cellulose. BOD is also BOD means it is also the biological oxidizable organic matter as well as aerobic आणि anaerobic bacteria जे यूज करतात ते ऑक्सिजन फाइंड आउट करणं म्हणजे BOD. But COD is a measure of both biologically oxidizable plus biologically inert organic matter. Means suppose असं कन्सिडर करा की आता जे बॅक्टेरिया आहे त्या बॅक्टेरियांनी जे ऑर्गॅनिक मॅटरचं डिकम्पोजिशन आहे ते कम्प्लीट केलेलं आहे. आता काही पार्ट्स ते करू शकले, जे काही ऑर्गॅनिकचा जो भाग आहे, जो हा पार्टचं ऑर्गॅनिक मॅटरचं डिकम्पोजिशन झालेलं आहे, पण असे काही मॅटर आहे पाण्यामध्ये अजूनही की ज्याचं ऑक्सिडेशन, ज्याचं डिकम्पोजिशन झालेलं नाही, रेसिड्यू आहे किंवा रिमेनिंग पार्ट्स इज ऑल्सो विल बी देअर. तर आता यामध्ये COD मध्ये आपण ज्याचं डिकम्पोजिशन झालेलं आहे ते पण मेजर करतो, प्लस जे इनर्ट राहिलेलं आहे, जो इनर्ट ऑर्गॅनिक मॅटर आहे म्हणजे ज्याचं डिकम्पोजिशन झालेलं नाही, त्या दोघांचा मिळून जो ऑक्सिजनची डिमांड असते त्याला आपण केमिकल ऑक्सिजन डिमांड असं म्हणतो. बायोलॉजिकल मध्ये फक्त ऑर्गॅनिझमचं कन्सिडर करायचं, म्हणजे बॅक्टेरियानी वापरलेलाच ऑक्सिजन तेवढाच मोजायचा किंवा मेजर करायचं. तर COD मध्ये काय करायचं? BOD तर मेजर करायचंच, प्लस पण ज्याचं डिकम्पोजिशन झालेलं नाही त्यांचं पण ऑक्सिजन आपण काय करतो? मेजर करतो. ह्या दोघांची सम म्हणजे COD असते. ठीक आहे. सो consequently COD values are generally higher than the BOD. मला सांगा आता याच्यामध्ये BOD ची व्हॅल्यू जास्त असेल का COD ची? COD. Obviously COD. COD ची जास्त असेल, कारण COD ही काय आहे? येस, व्हेरी गुड. COD ही काय आहे? तर सम आहे, ज्याचं ऑक्सिडेशन झालेलं आहे ज्या ऑर्गॅनिक मॅटरचं त्याचं ऑक्सिजन, प्लस ज्यांचं ऑक्सिडेशन झालेलं नाही ते पण आपण काय करतो याच्यामध्ये मेजर करतो. COD ऑब्विसली काय असेल? ग्रेटर. त्यामुळे COD चे व्हॅल्यूज हे हायर असतात दॅन द BOD. द COD व्हॅल्यूज can be employed to estimate approximate BOD values. COD व्हॅल्यूचा यूज आपण BOD ची व्हॅल्यू काढण्यासाठी पण यूज करू शकतो. म्हणजे जर आपल्याला COD माहिती असते आणि प्लस हा इथला इनर्ट ऑर्गॅनिक मॅटरचं पण माहिती असेल तर त्यावरून आपण इथं प्लस आहे हे इनर्ट ऑर्गॅनिक मॅटर लेफ्ट हँड साइडला सेंड केलं तर आपल्याला सबस्ट्रॅक्शन करून BOD पण आपण त्याच्यावरून फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. देन आता या CODचं मेन ऍडव्हान्टेजेस काय असतं? तर इट इज युजफुल, इट इज इम्पॉर्टंट टू डिटर्मिनेशन. इट्स डिटर्मिनेशन टेक्स अबाउट 3 hours. BOD जर आपण डिटर्मिनेशन पाहिलं तर त्याच्यासाठी आपल्याला मिनिमम 5 days रिक्वायर्ड होते. इथं तुम्ही CODचं एक महत्वाचं इम्पॉर्टन्स म्हणजे काय तर त्याचं फीचर्स आहे की फक्त 3 hours मध्ये आपण कॅल्क्युलेट करू शकतो. सो दिस इज द मेन ऍडव्हान्टेजेस. आता आपण जसं BOD फाइंड आउट केला, BOD डिटरमाइन केला, सेम तसंच COD पण डिटरमाइन करण्याकडची आपल्याकडे मेथड आहे. सो व्हॉट इज दिस मेथड? हाऊ वी कॅन डिटरमाइन द COD? सो ए नोन व्हॉल्यूम, लेट अस सी हाऊ वी कॅन डिटरमाइन द COD. फर्स्ट, ए नोन व्हॉल्यूम ऑफ sample is replaced with a known excess of K2, Cr2, O7. ज्या वॉटर सॅम्पलचा आपल्याला COD फाइंड आउट करायचा आहे
तर ते वॉटर सॅम्पल आपल्याला काय करायचं आहे, रिफ्लक्स करतो आपण. इट इज रिफ्लक्स म्हणजे हीट करायचं आपल्याला, ओपनली हीट करायचं. रिफ्लक्स विथ द नॉन एक्सेस ऑफ K2Cr2, नॉन कॉन्सन्ट्रेशन म्हणायचं तर आपण लिहिताना करेक्ट करू ते. नॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ एक्सेस ऑफ K2Cr2O7 पोटॅशियम डायक्रोमेट अँड H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड प्लस किंवा HgSO4 ऍज ए कॅटलिस्ट. रिफ्लक्स करत असताना आपल्याला वॉटरचे सॅम्पल K2Cr2O7 सोबत रिफ्लक्स करायचं आहे. ठीक आहे. यामध्ये आपण H2SO4 आणि HgSO4 हे कॅटलिस्ट म्हणून यूज करणार आहोत या रिएक्शन मध्ये किंवा या प्रोसेस मध्ये. नंतर काय करायचंय, द एक्सेस अनरिएक्टेड, रिफ्लक्स केल्यानंतर रिफ्लक्सची प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर इन विच एक्सेस अनरिएक्टेड K2Cr2 इज ऑल्सो प्रेझेंट. सो we will titrate the K2Cr2O7 which is present in excess amount. It is titrated against standard ferrous ammonium sulfate solution. It is also called as standard FAS solution. ठीक आहे. FAS सोल्युशन सोबत आपण ते टायट्रेट करू शकतो. नंतर द COD कसं कॅल्क्युलेट करायचं, आता पहिल्यांदा काय केलं आपण, फक्त वॉटर सॅम्पल घेतलं, ते K2Cr2O7 सोबत काय केलं, रिफ्लक्स केले. कोणता कॅटलिस्ट यूज केला आपण, H2SO4 and HgSO4. HgSO4 चा नेम काय माहितीये तुम्हाला? व्हॉट इज द नेम ऑफ HgSO4? काय म्हणतात त्याला? जसं H2SO4 ला सल्फ्युरिक Lead sulfate. नो Mercury sulfur oxide. नो अगेन एनीवन एल्स? Mercury sulfate. मर्क्युरिक सल्फेट. ओके. द अगेन ठीक आहे. रिफ्लक्स झाल्यानंतर काय होतं की त्या रिएक्शन मध्ये, त्या प्रोसेस मध्ये आपण यूज करतानाच कसं यूज केलं, इथं पहा एक्सेस यूज केला, म्हणजे खूप जास्त प्रमाणात K2Cr2O7 बरोबर रिफ्लक्सची प्रोसेस झालेली. आता जो एक्सेस असतो, खूप ज्यादा शिल्लक राहिलेला K2Cr2O7, तो आपण काय करतो, स्टँडर्ड FAS सोल्युशन फेरस अमोनियम सल्फेट सोबत टायट्रेट करतो. टायट्रेट करतो म्हणजे तुम्ही 12th ला टायट्रेशन केलं असेल बघा, ऑक्झॅलिक ऍसिड वर्सेस NaOH चं टायट्रेशन केलं असेल किंवा ऍसिटिक ऍसिड वर्सेस NaOH वगैरे, तर ते टायट्रेशन मध्ये तुम्ही पाहिलं असेल की टायट्रेट कसं करतो आपण, ब्युरेट मध्ये एक सोल्युशन घेतो आणि कोनिकल फ्लास्क मध्ये एक सोल्युशन करतो आणि त्यांची रिएक्शन करतो. ज्या वेळेस त्यांची रिएक्शन कंप्लीट होते त्यावेळेस एंड पॉइंट डिटेक्ट होतो, म्हणजे कलर चेंज होतो. कलर चेंज झाला की आपली रिएक्शन त्यावेळेस कंप्लीट झालेली असते. सेम त्या पद्धतीने आपण टायट्रेट करतो फक्त. मग आता हे झालं टायट्रेशनचा पार्ट. ठीक आहे. आता COD कसा फाइंड आउट करायचा, तर त्यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. COD इज कॅल्क्युलेटेड इन टर्म्स ऑफ ऑक्सिजन इक्विव्हॅलेंट्स. इन टर्म्स ऑफ ऑक्सिजन इक्विव्हॅलेंट्स ऑफ K2Cr2O7 कंज्युम्ड फ्रॉम फॉलोइंग रिलेशन. कसं फाइंड आउट करतो आपण, तर COD हा आपण K2Cr2 च्या ऑक्सिजन इक्विव्हॅलेंटच्या टर्म मध्ये कॅल्क्युलेट करतो. म्हणजे जो ऑक्सिजन आहे तो K2Cr2O7 मधून किती प्रमाणात कंझ्युम केलेला आहे, किती प्रमाणात यूज केला गेला, त्यावरून आपण COD फाइंड आउट करतो. तर त्यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. तर एका ml ऑफ 1 नॉर्मल K2Cr2O7 साठी 0.008 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन काय केला जातो, तर कंझ्युम होतो. 1 ml एक नॉर्मल K2Cr2O7 मध्ये 0.008 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन हा यूज केला जातो. मग जेवढा यूज केलेला असतो तेवढाच आपला COD असतो. कारण जेवढी रिएक्शन मध्ये जेवढा भाग घेणार आहे किंवा रिएक्शन मध्ये जेवढा कंझ्युम होईल तेवढा आपला काय असणार आहे, COD. तर 1 ml of 1 normal K2Cr2O7 is having or is consumed only 0.008 gram of oxygen. So this is the value of COD per 1 ml
ऑफ K2Cr2O7 म्हणजे एक K2Cr2O7 जर यूज केला तर आपल्याला COD किती अवेलेबल होते तर 0.008 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन. इन दिस वे वी कॅन also find out, also determine the COD. Listen carefully. I will repeat again. First, we will take a volume, known volume of sample, which is wastewater, which is refluxed with a known volume of excess of the K2Cr2O7 solution. Okay, and we can use the H2SO4 and HgSO4 as a catalyst. The excess unreacted K2Cr2O7 again titrated against standard ferrous ammonium sulfate solution. In short, it is called as FAS solution. The COD, how we can how we will calculate the COD? The COD is calculated in terms of oxygen equivalents of K2Cr2O7 consumed from the following relation. We have A1 relation. 1 ml of 1 normal K2Cr2O7 is equal to 0.008 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन. एक ml K2Cr2O7 कडे किती अमाउंट ऑफ ऑक्सिजन असतो तर 0.008 ग्रॅम एवढा ऑक्सिजन असतो. तर या पद्धतीने आपण COD सुद्धा फाइंड आउट करू शकतो. ओके, डू यू अंडरस्टँड द COD डिटर्मिनेशन मेथड? Yes, ma'am. Yes. Okay. Then next, then what is the definition, proper definition of the COD? COD is a amount of oxygen. Okay, it is a amount of oxygen required by organic matter. हे पण काय आहे, जसं BOD एक ऑक्सिजनची डिमांड होती किंवा एक रिक्वायर्ड क्वांटिटी होती, सेम तसंच दिस इज ऑल्सो अमाउंट ऑफ ऑक्सिजन रिक्वायर्ड बाय ऑर्गेनिक मॅटर इन ए सॅम्पल ऑफ वॉटर. कशासाठी किंवा कुणाला पाहिजे आहे तर इन ए सॅम्पल ऑफ वॉटर फॉर इट्स ऑक्सिडेशन. वॉटर सॅम्पलला ऑक्सिजनची डिमांड हवी आहे. Chemical the amount of oxygen required by organic matter in a sample of water. Waste water च्या ऑर्गेनिक मॅटरला ऑक्सिजनची क्वांटिटी रिक्वायर्ड आहे. कशासाठी हवी आहे तर फॉर इट्स ऑक्सिडेशन. ऑर्गेनिक मॅटरचं ऑक्सिडेशन करण्यासाठी ऑक्सिजन लागणार आहे आपल्याला. बाय ए स्ट्रॉंग केमिकल ऑक्सिडायझिंग एजंट. BOD मध्ये ऑक्सिडेशन कोण करत होतं तर बॅक्टेरिया करत होते. ठीक आहे, इथं ऑक्सिडेशन कोण घडवून आणतं तर केमिकल ऑक्सिडायझिंग एजंट करून आणतात किंवा घडवून आणतात ऑक्सिडेशन. सच ॲज K2Cr2O7 असेल. स्ट्रॉंगली आपण इथे K2Cr2O7 यूज करतो. इट इज ऑल्सो एक्सप्रेस्ड इन मिलीग्रॅम पर लिटर और ppm. ठीक है, definition I will repeat again. The amount of oxygen required by organic matter in a sample of water for its oxidation by a strong chemical oxidizing agent, by a strong chemical oxidizing agent such as K2Cr2O7. ठीक है, that is this amount of oxygen किंवा this value is called as chemical oxygen demand. त्याचा लॉंग फॉर्मच आहे डिमांड, म्हणजे किती प्रमाणात त्यांना गरज आहे, त्यांची डिमांड किती आहे त्यानुसार आपण ते डिफाइन केले. बॅक्टेरियाने जर डिकम्पोजिशन डिग्रेडेशन केलं असेल तर त्यांना जो ऑक्सिजन हवाय त्याला BOD म्हणायचं. आणि केमिकल ऑक्सिडायझिंग एजंट K2Cr2O7 यूज करून जर आपण ऑर्गेनिक मॅटरचं डिकम्पोजिशन केलं असेल तर त्यांना आपण काय बोलतो COD. ठीक आहे, इट्स युनिट मिलीग्रॅम पर लिटर or ppm, same as BOD having also milligram per liter and ppm. टेक्सटाईल वेस्ट किंवा पेपर मिल वेस्ट जास्त. टेक्सटाईल किंवा पेपर मिल. टेक्सटाईल मीन्स क्लॉथ मेकिंगच्या ज्या रिलेटेड सगळ्या ज्या इंडस्ट्रीज असतात त्याला टेक्सटाईल इंडस्ट्रीज म्हणतो आपण. आणि पेपर मिल तर तुम्हाला माहिती आहे. सो दीज आर हॅव्हिंग हायर कंटेंट ऑफ सेल्युलोज. यामध्ये सेल्युलोजचं अमाऊंट
जास्त असतं यांच्या जे सिवेज असतं ते. तर who can tell me the why the cellulose is present in more amount from the wastewater of textile industries? Who will tell me? Why it is present in more amount, in higher amount in only textile and in only paper mill waste industries? Why amount of cellulose is higher? Who can tell me the answer? Right answer. रॉंग पण सांगू शकता तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. तुमची जी इमेजिनरी लेवल आहे ती इन्क्रीज झाली पाहिजे. इमेजिन They करता आलं made पाहिजे. from plants. Yes, very Plants. good, very good. They are made from the plants. They are made from the plants. We know that in plants, cellulose is present in highest amount. ठीक आहे. सेल्युलोज हा कुठे प्रेझेंट असतो? प्लांट्स मध्येच असतो फक्त सेल्युलोज. त्यामुळं आता टेक्सटाईल साठी, क्लॉथ मेकिंग साठी वगैरे आपल्याला ट्रीजची गरज आहे किंवा पेपर मिल साठी ट्रीजची गरज असते. तर सो देअरफॉर जे त्यांचे वेस्ट असतात त्यामध्ये पण सेल्युलोजचा कंटेंट जास्त असतो. सो इफ दे आर हॅव्हिंग हायर सेल्युलोज, they also possess higher COD values than the BOD values. Okay, because is not readily attacked during BOD test. आता जो COD सेल्युलोज असतो वेस्ट वॉटर मधील, तर तो COD सॉरी मॅम. हा बोला. मॅम मी हे लेक्चर अटेंड नाही करत आहे, आमच्या घरी कार्यक्रम आहे. ठीक आहे, ओके. फक्त हेच लेक्चर का पूर्ण शेड्यूल आपलं सगळे शेड्यूल नाही, तुम्ही? हेच लेक्चर. ओके, ठीक आहे, ठीक हे आणि आहे. पुढचं. बरं, ठीक आहे. आजचं लेक्चर तुम्ही माझं युट्यूबला पाहू शकता. ठीक आहे, हा. हा ठीक आहे. नाव सी, जो सेल्युलोज असतो ना, त्या सेल्युलोजचं डिकम्पोजिशन बॅक्टेरियांकडून केलं जात नाही. म्हणजे दे आर नॉट अटॅक्ड. म्हणजे सेल्युलोज खूप स्ट्रॉंग असतो आणि बॅक्टेरियांकडून त्याचं डिग्रेडेशन होत नाही, तो आहे असा राहतो. ठीक आहे. सो सीओडी व्हॅल्यूज सॉरी बीओडी, सो सीओडी व्हॅल्यूज हायर दॅन द बीओडी. का सीओडी व्हॅल्यू हायर असतात? तर इंडस्ट्री लेवलला जे वेस्ट वॉटर आहे ज्याच्यामध्ये सेल्युलोज जास्त प्रमाणात असतो, बीओडी ज्या आहे ती त्यामध्ये बॅक्टेरिया काय करतात? डिकम्पोजिशन करत असतात. पण सेल्युलोज हा इनर्ट असतो. इनर्ट म्हणजे त्यावरती बॅक्टेरियाचा काही सुद्धा अफेक्ट होत नाही म्हणे आपण. त्या जे बॅक्टेरिया आहे त्या बॅक्टेरिया त्या सेल्युलोजचं डिकम्पोजिशन करू शकत नाही. देन नेक्स्ट, समजलं? हे हा पार्ट समजला का? ही स्लाइड समजली? याच्यामध्ये काय अडचण आहे का? No, ma'am. Okay, then we will go forward. Next point is the hardness. We will complete this slide. Then we will discuss another point. COD मध्ये COD पासून आपण काय लिहिलेलं नाहीये ना? नो मॅम. ठीक आहे. ओके, टेक न्यू हेडिंग केमिकल ऑक्सिजन डिमांड and complete this slide. Then we will move forward.
Is it over? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Ma'am. Write down the next slide. Take down. मॅडम एक सेंटेन्स राहिलं होतं खालचं. बरं ठीक आहे. लिहा. करा complete हे. The COD values can be employed to estimate approximate BOD values. झाले की सांगा. झालं. ठीक आहे. Take down new slide किंवा next slide. Take down. हॅलो मॅम. हा बोला. ते सीओडी डिटर्मिनेशन आहे की नाही त्याच्यामध्ये अनोनच्या पुढे काय लिहायचं म्हणलात तुम्ही? A known volume of sample is refluxed with a known volume of known नाही known concentration म्हणा, कारण त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला माहिती आहे 1 नॉर्मल घेतलं. A known concentration of excess म्हणजे खूप जास्त प्रमाणात. A known concentration of excess of K2Cr2O7. सगळ्यांनी करेक्ट करा. नोन नंतर कॉन्सन्ट्रेशन म्हणा, कारण कॉन्सन्ट्रेशन त्याचं माहिती आहे 1 नॉर्मल हे त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे. बरं झालं मला आठवण करून दिली ती. ए नोन कॉन्सन्ट्रेशन ऑफ एक्सेस ऑफ K2Cr2O7.
Completed, ma'am. ओके, सगळ्यांचं कम्प्लीट झालं? हा बरं ठीक आहे, लिहा. ओके. कम्प्लीटेड. Yes, ma'am. Yes, ma'am. मुलांचं झालं का? येस मॅम. येस येस मॅम. मॅम. ठीक आहे. मुलांपेक्षा मुली फास्ट लिहितात बघा. मुलींनी जास्त अभ्यास केलेला आहे याचा लॉकडाऊन मध्ये, मुलांनी केलेला नाही. बरोबर आहे ना? मुली फास्ट लिहितात तुमच्यापेक्षा. प्रत्येक वेळेस मुलं पाठीमागे राहतात. 1 2 आणि 3. ठीक आहे, नेक्स्ट. आता यावेळेस मुलांचं अगोदर झालं पाहिजे. पाहूया आपण मुलींचं होतंय का मुलांचं. लेडीज फर्स्ट. नाही नाही, ह्यावेळेस जेंट्स फर्स्ट, बॉईज फर्स्ट. बॉईज. मुलांचं झालं पाहिजे आता. झालं मॅडम. बघू, दाखवा. व्हिडिओ ऑन करा आणि दाखवा मला नोटबुक. मॅडम माझ्या PC ला व्हिडिओचा सपोर्ट नाही, वेबकॅम लागते. हो. बाकीच्या मुलांचं झालं का? कुणाच झाले? No, ma'am. मोबाईल मध्ये कोणाचं झाले? दिग्विजयचे झाले होते. मोबाईल मध्ये फोटो काढा दिग्विजय नोटबुकचा आणि मला पाठवा व्हॉट्सअपला. मॅडम माझ्या भैयाकडे मोबाईल आहे. ओ तुम्ही मोबाईल यूज करत नाही का मग? नाही मॅडम, कॉम्प्युटरवर करतो. ठीक आहे. बाकीच्या मुलांचं झालं? ज्या मुलांचं झालंय त्या मुलांनी लगेच व्हिडिओ ऑन करायचा, मला नोटबुक शो करायची लगेच. चालेल ना? मॅम व्हॉट्सअपला सेंड केलं तरी चालेल का? नाही मी मुलांना म्हणत होते. मुली लिहितात सिन्सिअरली, माहिती मला. मुलांचं लगेच कसं काय झालं म्हणून विचारलं मी, दाखवा म्हणून. ठीक आहे. झालं सगळ्यांचं? Yes, ma'am. येस मॅम. ओके. मुलांचं झालं Yes, का रे? ma'am. ठीक आहे. येस मॅम. येस मॅम. ओके. आता नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट. याच्यावरती फिक्स MCQ असतोच. हार्डनेस, परमनंट हार्डनेस, टेम्पररी हार्डनेस, यावरती एक ते 2 क्वेश्चन फिक्स असतात वॉटर मध्ये. वॉटर आपला किती मार्क्स आहे? पूर्ण 16.
ठीक आहे. 16 मार्क्स वेटेज आहे बघा, त्याचं एवढं मोठं ह्यूज वेटेज आहे. यामध्ये हार्डनेस वरती 1 ते 2 क्वेश्चन फिक्स असतात. ठीक आहे. तर सी व्हॉट इज हार्डनेस. अगोदर हार्डनेस समजण्याआधी आपण हार्ड वॉटर मीन्स व्हॉट, सॉफ्ट वॉटर मीन्स व्हॉट हे अगोदर आपण अंडरस्टँड करूया. सो सॉफ्ट वॉटर मीन्स द वॉटर that forms good lather with soap. It is called as soft water. And hard water means what? Water does not forms good lather with soap and develops scum. It is called as hard water. ज्या समजा पाणी घेतलं आपण, ठीक आहे. आता ज्या पाण्याचा सोप सोबत कोणताही एक साबण घ्या, ठीक आहे, बाथिंग सोप त्यामध्ये, तर समजा पाण्याचा साबणासोबत जर लॅदर तयार झाला तर त्याला आपण म्हणतो सॉफ्ट वॉटर. लेदर मीन्स मराठीमध्ये काय म्हणू शकतो आपण त्याला? झाक. हा, फेस नाही, फेस सारखंच पण झाक वगैरे म्हणू शकतो. ठीक आहे. फेस नाही आपण, फेस वेगळा, फोम. फेस म्हणजे फोम म्हणतो आपण त्याला. लॅदर म्हणजे तुम्ही जर साबणाने हात धुतले पाण्यामध्ये तर त्याच्यामध्ये ना व्हाईट पार्टिकल्स असे दिसतात बघा तयार झाले. तसं जर झालं तर सॉफ्ट वॉटर, आणि नाही झालं तसं तर हार्ड वॉटर. द वॉटर डज नॉट फॉर्म्स गुड लॅदर विथ सोप अँड डेव्हलप्स स्कम. स्कम डेव्हलप होतो पण लॅदर डेव्हलप होत नाही, तर त्या पाण्याला आपण म्हणतो हार्ड वॉटर. हे पण एमसीक्यू मध्ये विचारलं जातं. हार्ड वॉटरची डेफिनेशन विचारली जाते. Then what is hardness? Hardness is the property of water which prevent the formation of lather. पाण्याची अशी प्रॉपर्टी की ती प्रॉपर्टी काय करते? लॅदर बनवू देत नाही किंवा पाण्याला प्रिव्हेंट करते फ्रॉम द फॉर्मेशन ऑफ लॅदर. लॅदर तयार करण्यापासून पाण्याला प्रिव्हेंट करते. The property of water which prevent the formation of lather. लॅदर बनवू देत नाही त्याला आपण म्हणतो हार्डनेस. अशी पाण्याची जी प्रॉपर्टी आहे that is called as hardness. Do you understand 3 definitions? Soft water, hard water and hardness. Do you understand? Yes, ma'am. Okay, Yes, ma'am. ठीक आहे. मला सांगा मग सॉफ्ट वॉटर कशाला म्हणायचं? मुलांमध्ये मुलं सांगते. मुलांमध्ये कोण सांगते? दिग्विजय, टेल मी व्हॉट इज सॉफ्ट वॉटर. दिग्विजय जाधव, ज्ञानेश्वर इरकर, नंतर जाधव विनायक आहेत का? 17, 18, 19, 20. 17, 18, 19, 20. Not from good leather. It is called as It is called as soft water. is it correct? Is it correct? No, ma'am. No, ma'am. Another boys faculty, please tell me the right answer. What is soft water? Water that forms good leather with soap is called soft water. Okay, very good. Who is telling the Madam. answer? हा, इथं जो उत्तर आहे कसं सांगायचं हो? तुम्ही इथंच सांगत नाही ना हो अजून व्यवस्थित, म्हणून तुम्हाला परत अजून सॉफ्ट टफनेसची लेवल अजून पाहिली नाही तुम्ही. हळूहळू इन्क्रीज करायची असते का? लगेच बरं, तुम्हाला मॅडम. कळसावर पोहोचवायचं कसं करायचं? आपण पायापासून जातो की नाही, बेस पासून. इथं उत्तर असून सुद्धा तुम्ही चुकताय. मॅम इथलं मी कॉपी झाली ना वाचलं मॅडम. नव्हतं. माझ्या मनाने सांगितलं होतं. हा, कुणी सांगितले रे उत्तर आता? दिग्विजय सोडून. प्रथमेश काळुंगे. हा, प्रथमेश काळुंगे. प्रथमेश, ठीक आहे. प्रथमेश, तुम्ही इथलं सांगितलं नो प्रॉब्लेम, किंवा तुमच्या मनातलं सांगितलं असेल तरी पण डोंट माइंड. ठीक आहे. तरी इथलं सुद्धा तुम्हाला सांग, अगोदर हे बेस आहे आपला. आपली काय आज एक्झाम आहे का तुमची सेमिस्टरची? आहे का? युपीएससी ची एक्झाम घेते त्यावेळेस मी काय इंटरव्ह्यू घेते युपीएससीचा. तुम्ही इथलं बघून जरी सांगितलं तरी नो प्रॉब्लेम. तुम्हाला याच्यामध्ये तर न हे करता सोडवायचंय. आता उद्या आपण काय करूया, आज आपण भरपूर डेफिनेशन स्टडी केल्या 2 दिवसामध्ये. उद्या मी सगळं अल्कलिनिटी, ऍसिडिटी, हार्ड वॉटर, सॉफ्ट वॉटर, सीओडी, बीओडी इथपर्यंत सगळं विचारणार आहे. ठीक आहे, चालेल ना दिग्विजय?
नोटबुक न ओपन करता होय आन्सर मॅडम होय. नोटबुक न ओपन करता आन्सर पण सांगायचे. मॅडम माझ्याकडे वेबकॅम नाही घेऊ. तुम्ही म्हणताल नोटबुक उघडून सांगा लागलाय. हा ठीक आहे. आता ते तुम्हाला तुमच्या देवाला माहिती. ठीक आहे. मी तरी पण तुमच्यावर ट्रस्ट करणार आहे. नोटबुक ओपन करू नका म्हटलं की करायची नाही. ठीक आहे. बरोबर ते मॅडम. तुम्ही काय करताय, तुम्ही आता नोटबुक ओपन करून सांगा न करून सांगा, ते तुमचं तुम्ही किती तुम्ही एफर्ट्स घेताय प्रामाणिकपणे ते सगळं मला एक्झाम नंतर दिसणार आहे. एक सेमिस्टर एक्झाम ISC एक होऊ द्या, ISC मध्ये लक्षात येते लगेच. ठीक आहे. बरोबर मॅडम. आता काय कर डेफिनेशन आज भरपूर पाहिले आपण. तर सॉफ्ट वॉटर समजलं सगळ्यांना. प्रथमेशने खूप छान आन्सर दिले. आता हार्ड वॉटर कोण सांगेल? मुलींमध्ये सांगा ना. Water does not form good lather with soap and develops scum is called a hard water. हार्ड वॉटर. ओके. देन हार्डनेस मुलांमध्ये ना. मॅडम स्कम कशाला म्हणता येईल? स्कम म्हणजे लेदर तयार होत नाही आणि स्कम मराठीमध्ये काय म्हणता येईल त्याला? पहा बर. पहा शोधा आणि मला सांगा बरं. आता मराठी त्याचा वर्ड मला माहिती नाही. स्कम तयार होतो. लेदरचं मी सांगू शकते की ते व्हाईट पार्टिकल्स तयार होतात. स्कम मीन्स आय विल सर्च. घाण घाण. डर्ट. ओके ओके. हा व्हाईट जर आपण साबणाने हात धुतले तर ज्या पाण्यामध्ये लेदर तयार होतो ते सॉफ्ट वॉटर असतं. म्हणजे व्हाईट कलरचे पार्टिकल तुम्हाला दिसतात बघा. आणि जर तसा लेदर तयार होत नसेल तर डर्ट तयार होऊ शकते म्हणतो. म्हणजे जे पार्टिकल सेटल होतात बॉटमला, धूळ वगैरे त्या टाइप्सचे डर्ट टाइपचे जर पार्टिकल असे तयार झाले तर त्याला आपण म्हणतो हार्ड वॉटर. देन हार्डनेस. Who can tell me the hardness? The property of water which prevent the formation of lather with soap is called hardness. Okay, very good question. Okay, it is called this property we can call hardness. Okay, then next the causes of hardness आहे. ठीक आहे. आता इथून पुढचं जे आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू. अनदर सब्जेक्ट टीचर विल कंटिन्यू युअर नेक्स्ट लेक्चर. आता मला अटेंडन्स पाहू दे एकदा. ओनली 59 स्टुडंट्स. उशिरा कोण जॉईन केलेत रे? मग असे तर 50 होते स्टार्टिंगला. ऑन टाइम. विल स्टॉप.